आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय राजर्षी शाहू कृषी औद्योगिक धोरण आणि सहकार असे एकमेकाला पूरक असणारे हे विषय आहेत. कृषीच्या संदर्भामध्ये राजश्रींचं काम हे मूलभूत स्वरूपाचं होतं. आपणाला हरित क्रांतीचे जनक म्हणून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांचं कार्य माहीत आहे. त्यांचं नाव जगभर झालेलं आहे आणि म्हणून त्यांना आपण भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतो. पण अशा प्रकारची हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्या काळच्या मुंबई इलाख्यात पहिल्यांदा कोणी घडवून आणली असेल तर ती राजर्षी शाहू छत्रपती. ही गोष्ट अलीकडच्या पिढीला फारशी माहीत नाही आहे. हरित क्रांतीचा पाया महाराष्ट्रामध्ये शाहू छत्रपतींनी 500 वर्षापूर्वी म्हणजे स्वामीनाथनच्या पूर्वी 500 वर्ष आणि आजपासून जवळजवळ 100-125 वर्ष हा कोल्हापुरामध्ये घातला गेला. शाहू महाराजांचं कार्य प्रामुख्यानं आपण सामाजिक क्रांतीचं कार्य डोळ्यासमोर ठेवतो, नजरेसमोर ठेवतो आणि म्हणून त्याला समाज क्रांतिकारक असं म्हटलं जातं. आणि एवढं प्रचंड काम सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे की त्यांचं इतर क्षेत्रातलं काम त्या प्रचंड कामाच्या वटवृक्षाखाली खुरटून गेलेलं आहे असं मला वाटतं किंवा झाकाळून गेलेलं आहे फार तर म्हणूया आपण. कृषी, व्यापार, उद्योग आणि सहकार या क्षेत्रात कोल्हापुरामध्ये आपल्या संस्थानामध्ये मूलभूत स्वरूपाचं काम शाहू महाराजांनी केलं याकडं अलीकडच्या पिढीचं लक्ष नाही. शाहू चरित्रकार सुद्धा प्रामुख्यानं जे हायलाइट करतायत ते शाहू महाराजांचं सामाजिक कार्य. ते मोठं क्रांतिकारी आहे काय म्हणून समाज क्रांतिकारक आपण म्हणतो त्यांना. पण खरी क्रांती जी होणार होती, दोन प्रकारची क्रांती असते. एक सामाजिक मागासलेपण नष्ट करणारी आणि दुसरी क्रांती असते ते भौतिक मागासलेपण. आता सामाजिक त्या भौतिक मागासलेपणामध्ये अपेक्षित काय आहे, कोणती क्रांती आहे तर कृषी, औद्योगिक, व्यापार, सहकार या क्षेत्रामध्ये जे शाहू महाराजांनी क्रांतिकार्य केलं हे भौतिक क्रांती करण्याचं काम आहे असं म्हणता येईल सामान्यपणे की अज्ञानातून एक सामाजिक मागासलेपण निर्माण होतं आणि दारिद्र्यातून हे भौतिक मागासलेपण तयार होतं. दोन्ही प्रकारचं मागासलेपण नाहीसं करण्यासाठी शाहू महाराजांनी जे कार्य केलं ते आज आपणाला बघावायचं आहे. त्यातल्या त्यात विशेषतः भौतिक मागासलेपण जे आहे हे कशातून निर्माण होतं, दारिद्र्यातून निर्माण होतं. 97% प्रजा ही शेतकरी, रयत, ज्याला आज आपण ओबीसी म्हणतो, ते 12 बलुते, अलुते, या सगळ्यांची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून होती, शेतीवर अवलंबून होती. याचा अर्थ असा की भारत हा देश हा कृषी प्रधान होता.
कृषीप्रधान याचा अर्थ असा की ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे, तो देश. सगळ्या जगाला पुरेल एवढा धान्याचं उत्पादन अमेरिका करते, पण अमेरिका कृषीप्रधान नाही आहे. अमेरिका ही उद्योगधंदा प्रधान, व्यापार प्रधान असं राष्ट्र आहे, आधुनिक राष्ट्र आहे, ज्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री आहे, कारखानदारी आहे. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी जी प्रगती केलेली आहे, त्यामुळं ते एक प्रकारे सर्वार्थानं आधुनिक राष्ट्र बनलेलं आहे. तसं आपलं नाही आहे. तिथं अमेरिकेमध्ये 2 ते 3% लोकसुद्धा शेतीवर अवलंबून नाही आहेत, आणि ती शेती करतायत अमेरिकेतले लोक. ते व्यवसाय म्हणून करतायत, लक्षात घ्या. 1000 एकर 2000 एकर जमीन, आणि आमचा शेतकरी आहे 1 एकर 1.5 एकर 2 एकर. तेव्हा शाहू महाराजांनी पाहिलं की हे जे भौतिक मागासले पण जे दारिद्र्यातून निर्माण होते, हे कृषीशी संबंधित आहे. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये जर क्रांती झाली, कृषी क्षेत्रामध्ये जर आपण प्रगती केली, जो कृषीचा व्यवसाय हा 85%, जवळजवळ 80 ते 85% लोकांचा आहे, तर देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा सगळ्यात मोठा भरीव मार्ग म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आपण प्रगती करायला पाहिजे, तो सुधारला पाहिजे. शेती आज सुद्धा आमचं भारत सरकार तेच म्हणते की आपण पहिल्यांदा शेतीवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. शेतकऱ्याचे आर्थिक मागासले पण गेलं पाहिजे, शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आज सुद्धा तीच भाषा सरकार करते, जी भाषा शाहू महाराजांनी 125 वर्षापूर्वी केलेली होती. कृषी क्षेत्रामधल्या क्रांतिकार्याकडं शाहू महाराजांचं का लक्ष गेलं, तर त्याला एक जबरदस्त कारण घडलं. ते 1896 पासून 99 पर्यंत जवळजवळ 4 वर्ष जो देशामध्ये दुष्काळ पडला, पर्यायानं महाराष्ट्रात, पर्यायानं कोल्हापूर संस्थानामध्ये, त्यात रयतेचे झालेले हाल. शाहू महाराजांनी जनावरांपासून माणसापर्यंत प्रत्येकाची काळजी घेतली, आणि कोणाला जनावरं सुद्धा मरू दिली नाहीत, एकही बुकबळी झाला नाही. पण या देशामध्ये लक्षावधी माणसं ही अन्नाविना पाण्याविना तडफडून मेली. एकही भूकबळी शाहू महाराजांच्या राज्यात झाला नाही. पण या गोष्टीनं शाहू महाराजांच्या मनावर फार मोठा परिणाम घडवून आणला की हे एका बाजूला अज्ञान, दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, आणि दोन्हीतून निर्माण होणारा मागासलेपणा, ह्याच्यावर जर मात करायची झाली तर आपणाला मूलभूत स्वरूपाचं काम करावं लागेल. आणि म्हणून 1902 साली 2 जाहीरनामे शाहू महाराजांनी काढले. पहिला जाहीरनामा तुम्हाला माहित आहे, आरक्षणाचा, आणि दुसरा जाहीरनामा आहे हा सार्वत्रिक पाटबंधारे प्रोजेक्टचा, धोरणाचा. सार्वत्रिक पाटबंधारे धोरण म्हणजे मास इरिगेशन पॉलिसी, ही आपल्या दुसऱ्या जाहीरनाम्यानं महाराजांनी जाहीर केली. आता ह्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये शाहू महाराजांनी या आपल्या संस्थानामध्ये पाण्याचे स्रोत किती आहेत
याच्यासाठी सर्वे सुरू करण्याची आज्ञा दिली, हुकूम दिले. जलस्रोत किती आहेत आणि ते कसे वाढवता येतील. आणि या सदराखाली शाहू महाराज म्हणालेले आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये की आपल्या संस्थानामध्ये विहिरी किती आहेत, तलाव किती आहेत, बंधारे किती आहेत, त्याच्यात किती प्रमाणात पाण्याचा साठा होतो, किती प्रमाणात पावसाचं पाणी त्यातून वाहून जातं, किती प्रमाणात गाळामुळे पाणी साचत नाही. याचाच अर्थ गाळ काढल्यास किती प्रमाणात पाणी जास्त मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखीन कोणकोणत्या ठिकाणी आपणाला पाणी अडवता येईल. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाई वैद्य यांनी एका व्याख्यानामध्ये शाहू महाराजांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते मला इतकं भावलं आणि बरोबर अचूक वर्णन केलेलं आहे त्यांनी. ते म्हणाले, भारताचं जे स्वराज्य येऊ घातलेलं आहे, केव्हा येईल, 50 वर्षांनी येईल, 100 वर्षांनी येईल. त्या स्वराज्यामध्ये कशा प्रकारची प्रगती करावी लागेल, कोणकोणती विधायक कामं करावी लागतील, कोणकोणते कायदे करावे लागतील, हे सर्व शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी आपल्या राज्यात केले. आणि जेव्हा मी महाराष्ट्र सरकारची धोरणं आपण पाहतो, जलसंधारण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ज्या विविध उपाययोजना केल्या, ह्या उपाययोजना शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी आपल्या राज्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे भारताचं स्वातंत्र्य कसं असावं, भारताचं स्वातंत्र्य आणि भारताचं स्वराज्य हे कसं असेल, त्याचं एक मॉडेल शाहू महाराजांनी तयार केलं असं भाई वैद्यांनी म्हटलेलं आहे. ते या ठिकाणी आपण त्यांचं स्मरण मला प्रकर्षानं होतं. आणि म्हणून अशा प्रकारचा सर्वे, मास इरिगेशन पॉलिसी ही देशामधली राज्यकर्त्यांनी, ब्रिटिशांनी केलेली नाही, एका भारतीय संस्थानिकानं ही इरिगेशन पॉलिसी स्वीकारलेली आहे. स्पेशल इरिगेशन ऑफिसर्स त्यासाठी नेमण्यात आले, इंजिनियर्स त्यासाठी नेमण्यात आले. आणि जवळजवळ 21 नवीन बंधारे कोल्हापूर संस्थानामध्ये नव्यानं बांधण्यात आले. विहिरी तर खोलवल्या गेल्या, ओढे खोलवले गेले, तलाव खोलवले गेले, अधिकाधिक पाणी त्याच्यामध्ये साचलं. नव्यानं पुन्हा 20 बंधारे बांधले. आणि पण महाराजांचं समाधान झालेलं नव्हतं. महाराज आपले एक मित्र आणि इथं पॉलिटिकल एजंट एकेकाळी होते ते फेरिस, कर्नल फेरिस यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये महाराज म्हणतात की आपण येथून निघून गेल्यावर मी सुमारे 20 बंधारे बांधले, पण माझी महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. महत्वाकांक्षा, इच्छा नव्हे. इच्छा आणि महत्वाकांक्षेमध्ये फरक आहे. महत्वाकांक्षा अशी झेप घेत असते आणि महत्वाकांक्षा ही माणसाला प्रगतीपथावर नेत असते. इच्छा ही शेख महम्मदी स्वप्न असतं. इथं म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की माझी महत्वाकांक्षा पूर्ण झालेली नाही. माझी महत्वाकांक्षा काय आहे, आणि म्हणून मी आता एक मोठा सिंचन प्रकल्प म्हणजे इरिगेशन स्कीम हाती घेणार आहे. संपूर्ण भारतात मोठा असा तो प्रकल्प होणार आहे. बिगेस्ट डॅम इन इंडिया, ती म्हणजे राधानगरी डॅम.
म्हणजे हे 20 बांधारे बांधून महाराज समाधानी नाही झाले. त्यांना असं वाटलं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ही फार मोठी माणसं आहेत, पर्वतासारखी माणसं आहेत, विचारही त्यांचे असे मोठे आहेत. मोठीच माणसं मोठी स्वप्न बघतात. राधानगरी डॅम बांधायचा म्हणजे त्या काळामध्ये स्वतंत्र भारतामध्ये कोयना धरण बांधण्यासारखं होतं. आणि शाहू महाराजांचं उत्पन्न काय हो? 20 लाख, जास्तीत जास्त 25 लाख, आणि त्यातलं ते 1 लाख रुपये राधानगरी धरणावर खर्च करतायत. पुढं ती रक्कम वाढत गेली. 1918 पर्यंत 14 लाख रुपये शाहू महाराजांनी या याच्यावर खर्च केलेले आहेत. हेतू हा की सह्याद्रीच्या रांगावर जो मुबलक पाऊस पडतो आहे, 200 इंच 250 इंच, आजही 250 इंच पाऊस पडतो. लक्षात घ्या, प्रचंड पाणी हे वाहून जातं. महाराजांना असं वाटलं की हे जर पाणी अडवता आलं तर, हे पाणी अडवता आलं, आणि आपली पूर्वेकडची जमीन फार काळीभोर आहे, पण तृषार्थ आहे. त्यांनी तृषार्थ हा शब्द वापरलाय. पाण्याची भूक आहे, तहान लागलेली आहे. त्या काळ्याभोर जमिनीला जर आपणाला हे पाणी देता आलं तर सुजलाम सुफलाम आपला प्रदेश होईल. त्या काळामध्ये शाहू महाराजांना स्फुरलेलं हे स्वप्न आहे. हे महत्वाकांक्षी स्वप्न आहे. आणि म्हणून 1909 हे सुरू झाला. आणि टप्प्याटप्प्यानं हे राधानगरी धरण पूर्ण झालं. पण शाहू महाराजांच्या काळामध्ये जेवढं 40 फूट जे झालेलं होतं, त्याच्यामध्ये दरवर्षी 600 दशलक्ष घनफूट पाणी जमा व्हायला लागलं. आणि हे पाणी जसं लागेल तसं त्या नदीमध्ये, की जी नदी ही उन्हाळ्यामध्ये कोरडी पडत होती, तर पाण्यानं भरून वाहू लागली. कृषी क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी जी प्रगती केली, ही केवळ धरणं बांधून महाराज थांबले नाहीत. अनेक प्रयोग शाहू महाराजांनी कृषी क्षेत्रामध्ये, शेतीच्या क्षेत्रामध्ये केलेले आपल्याला दिसतात. किंबहुना शाहू महाराजांच्या चरित्राकडं जर आपण पाहिलं तर आपणाला असं दिसेल की हा एक प्रयोगशील राजा आहे. सातत्यानं नवनवीन प्रयोग करतोय. मळलेल्या वाटेने जाणारा हा राजा नाही आहे, हा नवीन वाटा निर्माण करणारा आहे. आणि म्हणून आपला शेतकरी हा सज्ञान झाला पाहिजे. आपला शेतकरी सुधारला पाहिजे. शैक्षणिक शिक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी शैक्षणिक सुधारणा केल्या. हा आधुनिक शेतकरी बनला पाहिजे. पण आधुनिकता म्हणजे काय? आधुनिक शेती करण्यासाठी काय काय लागतं, कोणतं बियाणं लागतं, कोणत्या पद्धती असतात, कोणती अवजार असतात, यासाठी शाहू महाराजांनी कृषी प्रदर्शनं सुरू केली. राजधानीच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनं सुरू केली, औद्योगिक प्रदर्शनं सुरू केली, वैज्ञानिक प्रदर्शनं सुरू केली. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचंही ज्ञान, जे आज ज्यामुळं इंग्लंड आणि अमेरिका हे देश प्रगतीपथावर आहेत, त्याची निदान झुळूक, निदान थोडंसं दर्शन तरी आपल्या लोकांना व्हायला पाहिजे. आपण किती मागासलेले आहोत आणि आपणाला काय गाठायचं आहे. आपण आधुनिक होणं म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. ऊसाचं पीक पहिल्यापासून आपल्याकडे होतं, पण ऊसाचा रस हा लाकडी
चरकातून तो काढला जात असे. म्हणजे घाणा जो असे तो लाकडी असायचा. शाहू महाराज म्हणाले ह्याच्या ऐवजी आपणाला लोखंडी घाणा करता आला तर बघा. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय आहे, म्हणजे जो लाकडाचा होता तिथं लोखंडी आला, अधिक सुलभ. पुढे त्यांच्या लक्षात आलं, निरीक्षण आणते की बऱ्याच शेतकऱ्यांची बोटं तुटलेली आहेत. चौकशी केली त्यांनी आणि त्यांना सांगण्यात आलं की त्या चरकामध्ये, लोखंडी चरकामध्ये त्यांची बोटं सापडून ती तुटलेली आहेत शेतकऱ्यांची. किती बारीक लक्ष आहे बघा. शाहू महाराजांनी एक आदेश काढला, एक जाहीरनामा काढला, तमाम सगळ्या टेक्निशियनना, तंत्रज्ञ होते, बरीचशीच मंडळी होती कोल्हापूरमध्ये, की असं एखादं उपकरण, असा नवीन घाणा करा की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची बोटं अडकणार नाही. आणि काही दिवसांनी तशा प्रकारची काही मॉडेल्स सादर केली गेली. त्यातलं एक मॉडेल शाहू महाराजांनी स्वीकारलं. त्या मॉडेल्सच्या कॉपीज तयार करण्यात आल्या आणि ते ठिकठिकाणी पेठ्याच्या, महालाच्या ठिकाणी, मुख्य कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी ठेवण्यात आल्या. कोल्हापुरामध्ये एक मोठं म्युझियम, आपणाला म्युझियम म्हटलं की चित्र, कलाकृती, शिल्पकृती वगैरे, हा वाघ, सिंह यांचे सांगाडे किंवा पेंडा भरून ठेवलेले त्यांचे शरीर. पण शाहू महाराजांनी कोणतं म्युझियम काढलं? कृषी म्युझियम. शेतकऱ्यांच्यासाठी म्युझियम काढलं की आधुनिक अवजार कसे आहेत. पूर्वी हे होतं, लाकडाचे नांगर होते. लोखंडी नांगर हा लक्ष्मणराव किर्लोस्करांनी त्याचं उत्पादन सुरू केलं. ही त्या काळातली क्रांती होती, लक्षात घ्या. लाकडाच्या नांगराऐवजी लोखंडी नांगर करणं तो खोल जात असे. त्यातनं चांगली मशागत होत असे. जाता जाता हे पण आपणाला मी सांगतो, सहज आठवण झाली म्हणून, की महायुद्धामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्करांना लोखंड मिळणं कठीण होऊन बसलं. कारखाना बंद होण्याच्या स्थितीला आला. लक्ष्मणराव हे फार बुद्धिमान होते. पण आपला कोण आपला त्राता या काळात, तर शाहू महाराजांकडे गेले आणि लक्ष्मणराव म्हणाले की तुमच्या राज्यामध्ये शेकडो तोफा आहेत लोखंडी, माझा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही या तोफा जर आम्हाला दिल्यात, आज त्याचा काही उपयोग नाही आहे, तर मी त्याची नांगर करेन. शाहू महाराजांनी त्या तोफा लक्ष्मणरावला दिल्या. आपला माणूस, मराठी माणूस उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये पुढे आला पाहिजे, तो अडचणीत आल्याबरोबर त्यांनी हात दिला. हे जाता जाता तुम्हाला सांगायला पाहिजे. आता ही जी प्रदर्शनं भरली जात असत जिल्ह्याच्या ठिकाणी, का जिल्हा नव्हता त्यावेळेला, संस्थानाची राजधानी कोल्हापूर किंवा जयसिंगपूर किंवा शिरोळ, हातकणंगले, आपलं गडिंग्लज, आजरा, या ठिकाणी जी प्रदर्शनं भरवली जात असत, विशेषतः कोल्हापुरामध्ये जी प्रदर्शनं भरवली जात असत, ती यात्रेच्या वेळेला भरवली जात असत. महाराजांचा समाजाचा, समाजशास्त्राचा इतका परिपूर्ण अभ्यास होता. हा अभ्यास राज्यकर्त्याला हवा आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी काय घ्यायचं आहे? नुसती सुधारणा करून नुसतं प्रदर्शन केव्हाही आयोजित करून चालणार नाही. जास्तीत जास्त लोकांनी ते पाहिलं पाहिजे, म्हणून महाराज कुस्त्यांच्या फडाचं आयोजन करत असत. हत्तींच्या टकरा, रेड्यांच्या टकरांचं आयोजन करत असत.
आणि ते पाहण्यासाठी शेकडो हजारो रयत शेतकरी ते येत असत आणि बाजूला हे प्रदर्शन सुद्धा पाहत असत. म्हणजे घोड्याला पाणी कसं पाजायचं हे शाहू महाराजांना चांगलं माहित होतं. जरी घोड्याच्या मनात आहे नाही, अज्ञानापोटी घोडं पाणी पित नाही, पण त्यानं पाणी पिणं आवश्यक आहे असं शाहू महाराजांना वाटते. मगाशी मी बोललो की शाहू महाराजांचं कार्य हे क्रांतिकारी आहे आणि शाहू महाराजांनी मळलेल्या वाटेनं कधीच प्रवास केला नाही. नवीन वाटा शोधून काढल्या आणि जो नवीन वाटा शोधून काढतो तो इतिहास निर्माण करतो. लक्षात घ्या. शाहू महाराजांनी पाहिलं की आपल्याकडे ऊस होतोय, म्हणजे गुळ होतोय, त्यानंतर भुईमूग होतोय, त्यानंतर कडधान्य होतात. ही आपली पारंपरिक धान्य आली, शेतीचं उत्पादन झालं. पण याशिवाय आपणाला काही नवीन करता येईल का? जर केरळमध्ये, मलबारमध्ये जर चहाचे मळे असतील, तशाच प्रकारची परिस्थिती थोडीफार आपली संस्थानाच्या पश्चिम भागाला सह्याद्रीच्या उतारावर तशीच परिस्थिती आहे. तेवढाच पाऊस पडतोय. मग चहाचे मळे का तयार करू नयेत? शाहू महाराजांनी चहाचे मळे काढले, रबर प्लांटेशन करतो, मसाल्याचे पदार्थाचे वनस्पती लावल्या, रबर लावला, रबराची झाडं लावली. एवढ्या सगळ्यातून आपणाला असं दिसतंय की शाहू महाराजांनी नवनवीन प्रयोग सह्याद्रीच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या उतारावर केलेले दिसतात. त्यातले काही यशस्वी झाले. यशस्वी झाल्यामध्ये चहाच्या मळ्यांचं उत्पादन, कोल्हापूरमध्ये जे उत्पादन, कोल्हापूर संस्थानामध्ये उत्पादन चहाचं जे होत होतं ते पन्हाळा टी नंबर 4 या नावानं, हा ठिकठिकाणच्या म्हैसूरच्या राजांना, महाराजांना, बडोद्याच्या महाराजांना हा आमच्या संस्थानामध्ये निर्माण झालेला चहा आहे प्या. म्हणजे शाहू महाराज पाठवत असत. त्यापैकी बडोद्याच्या महाराजांना हा चहा इतका आवडला की त्यांनी आयुष्यभर कोल्हापूरच्या संस्थानामध्ये निर्माण झालेला शाहू महाराजांचा पन्हाळा टी नंबर 4 हा चहा वापरत राहिली. कृषी क्षेत्रातली शाहू महाराजांच्या कार्याच्या संदर्भात एक दोन नव्या नोंदी ज्या शाहू चरित्रकारांनी फारशा लक्षात घेतलेल्या नाहीत ते या ठिकाणी मांडायला पाहिजे. त्या म्हणजे शाहू महाराजांनी चेंबर ऑफ प्रिन्सेस ही संस्थानिकांची एक संघटना होती. संस्थानिकांनी एकत्र येऊन त्यांच्या समस्याविषयी, त्यांच्या प्रश्नाविषयी खल करावा आणि सरकारला काय सांगायचं असेल तर चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या मार्फत सांगितलं जावं. त्याची संस्थानिकांची काय प्रॉब्लेम्स, ह्या चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या मध्ये अनेक विषयावर संस्थानिक बोलत असत. पण शाहू महाराजांनी कटाक्षानं शेतीवर भर दिलेला आहे. ॲग्रिकल्चर इन कोल्हापूर, कोल्हापूर म्हणजे दक्षिण हिंदुस्थानामधलं ॲग्रिकल्चर, त्याच्या समस्या, शेतकऱ्यांचं मागासलेपण, अज्ञान, जमिनीचे तुकडे, म्हणजे उत्पादन कमी का होतं, शेतकरी दारिद्र्यात का राहतो, ते एक अज्ञान आहे. जमिनीचे तुकडे आहेत, त्यातून त्याच्या पोटापुरतं सुद्धा ज्याला मिळत नाही तो देशासाठी काय उत्पादन करणार. हे सगळे विषय भारतीय शेतीच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर शाहू महाराजांनी नेले. खरंच ही फार मोठी गोष्ट आहे, पण आपलं तिकडे लक्ष असत नाही. शाहू महाराजांनी
आता शाहू महाराजांनी हा जो विषय मांडला, हा विषय हा जो विचार आहे हा राष्ट्रीय पातळीवर मांडला, पण इलाका पातळीवर किंवा महाराष्ट्रापुरता पहिल्यांदा विचार जर कोणी मांडला असेल तर महात्मा फुलेंनी मांडलेला आहे. महात्मा फुलेंचा समग्र क्रांतीचा जो विचार आहे त्याचा जो कणा आहे तो रयत आहे, शेतकरी आहे. विविध मार्गाने जो लुबाडला जाणारा, धार्मिक असतील, पुरोहित असतील, व्यापारी असतील, शेठ सावकार असतील, सगळ्यांचा त्यांनी असा परामर्श घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची हालाकीचं जे काही संशोधन, मूलभूत स्वरूपाचे विचार महात्मा फुलेंनी मांडलेले आहेत, तेच शाहू महाराजांनी मांडलेले आहेत आणि तेच पुढे डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेले आहेत. आंबेडकरांच्या सुद्धा कार्याचा सर्वांगीण अभ्यास अजून झालेला नाही. स्त्रियांच्या संदर्भात, स्त्रियांच्या उद्धाराच्या संदर्भात केवढं मोठं काम केलं. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे विचार मांडलेले आहेत हे फुल्यांच्या विचारासारखेच विचार आहेत. ते म्हणतात हे तुकडे, ह्या तुकड्यामुळे सगळं दैन्य निर्माण झालेलं आहे. यावर काय प्रभावी उपाय करता येतील, सामूहिक शेती कशी करता येईल. दामोदर व्हॅली सारखं पहिली कल्पना डॉक्टर आंबेडकरांची आहे. जसं आपण म्हणतो की राधानगरी धरण हे शाहू महाराजांच्या कल्पनेतून, तशी दामोदर व्हॅली योजना ही डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्यांदा मांडली. नद्या जोड, अलीकडच्या काळामध्ये ही एक संकल्पना आली, ही डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेली आहे. तेव्हा फुले शाहू आंबेडकर आपण जेव्हा म्हणतो आणि आपण म्हणतो की महाराष्ट्राची एक विचारधारा आहे. विचारधारा आहे म्हणजे काय आहे, तर ही विचारधारा आहे. त्यांनी कोणाचा विचार केला? फुल्यांनी जो विचार केला तो कुणब्यांचा केला, शेतकऱ्यांचा केला, 12 बलुतेदारांचा केला आणि दलितांचा, अस्पृश्यांचा केला. तसाच विचार शाहू महाराजांनी केला, तसाच विचार डॉक्टर आंबेडकरांनी केला. ही जी तिघांची जी कार्यक्रम पत्रिका आहे, ही तिघांची कार्यक्रम पत्रिका सारखी आहे. चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या व्यासपीठावर शाहू महाराजांनी जो हा शेतीचा एक रिसर्च पेपर म्हणूया आपण त्याला, वाचला, कारण तो अभ्यासपूर्ण होता, त्यात संशोधन होतं, शाहू महाराजांचं निरीक्षण होतं. निरीक्षणातून जे काही फॅक्ट्स बाहेर आल्या त्या होत्या आणि यावर मात कशी करायची हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. नुसते प्रॉब्लेम शेतीवरचे सांगून महाराज थांबले नाहीत, हे सोडवता कसे येतील त्यातला अनेक उपाययोजना सांगितले. त्यातला एक उपाययोजना अतिशय नाविन्यपूर्ण आहे, लक्षात घ्या. आणि ही शाहू महाराजांसारख्याच माणसाला सुचणार, दुसऱ्या कोणाला सुचेल असं मला वाटत नाही. आणि ती अशी आहे, ते ब्रिटिश सरकारला आवाहन करतायत की महायुद्ध नुकतंच संपलेलं आहे, या महायुद्धामध्ये महाराष्ट्रातले मराठे लढले. हे मराठे कोण होते? हे मराठी मूळची शेतकरीच आहेत. आता ते रिटायर्ड होऊन घरी आलेले आहेत. तर शेतकरी कुटुंबातलाच हा एक मुलगा जातो आणि सैन्यामध्ये रुजू होतो, तिथं पराक्रम गाजवतो आणि तुमच्या नियमानुसार हा रिटायर होतो आणि येतो. तर अशा शेतकऱ्यांच्या मुलांना, म्हणजे जे सैनिक होते त्यांना, तुम्ही तुमच्या ज्या कॉलनीज आहेत, वसाहती आहेत आफ्रिका खंडामध्ये, त्या कॉलनीजमध्ये शेती द्या, जमिनी द्या, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने द्या. एक 25 वर्ष तू जमीन कसायची आहे. जमीन मुबलक आहे, हजारो एकर जमीन, पडीक जमीन आहे. तिथं आमचे मराठा सैनिक जातील, शेतकरी जातील आणि तिथं आधुनिक पद्धतीनं तुम्ही त्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची ते शिकवा आणि आधुनिक पद्धतीनं ते हे करतील. अहो, हे कोणाच्या डोक्यात म्हणजे आज सुद्धा येणार नाही. आता काही आपले बडे श्रीमंत मंडळी आफ्रिका खंडात जातात आणि तिथं जमिनी खरेदी करतात, हा विषय वेगळा आहे. आणि त्यातून काय देशाची प्रगती वगैरे काय नाही, हे कुटुंबाची प्रगती.
इथं समाजाच्या प्रगतीचा विचार आहे. शाहू महाराज जेव्हा म्हणतात की दॅट इज द बिगेस्ट डॅम इन इंडिया, माझं मी जे तयार करतोय हे बिगेस्ट डॅम इन इंडिया, त्या काळातला बिगेस्ट डॅम आहे. आणि एवढं किती जीव आहे हो, संस्थांचा जीव केवढा. आणि शाहू महाराज निघालेत द बिगेस्ट डॅम इन इंडिया बांधायला. आपलं जीवित कर्तव्य आहेत म्हणतात. इट्स माय लाईफ मिशन, इट्स माय लाईफ मिशन, द वर्क ऑफ माय लाईफ, असं त्यांनी उद्गार काढलेले आहेत. माझी सगळी बुद्धिमत्ता आणि सगळी शक्ती मी या राधानगरी धरणावर मी कॉन्सन्ट्रेट केलेली आहे, केंद्रित केलेली आहे. हे उद्गार आहेत, हे काय वैयक्तिक आहेत. शाहू महाराजांनी, आज आम्ही म्हणतोयच शाहू महाराजांनी बांधलं, खरंच आहे ते. पण त्याचा फायदा काय शाहू महाराजांना मिळालेला नाही आहे. त्याचा फायदा शाहू महाराजांच्या प्रजाजनांना मिळाला, शेतकऱ्यांना मिळाला, आजही मिळतो आहे, आजही मिळतो आहे. कोल्हापूरचे जे प्रजाजन, त्याचे वारसदार आज आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये. जाता जाता ही सांगायला पाहिजे. खरं म्हणजे हे सगळ्यात शेवटी सांगायचा माझा विचार होता तो असा की भारतामधलं सर्वात जास्त पर कॅपिटा इन्कम हे कोल्हापूरकरांचं आहे. 1 लाख 1.5 लाख पर कॅपिटा इन्कम आहे. कोल्हापूरमध्ये जेवढ्या मर्सिडीज गाड्या आहेत, लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिलं तर महाराष्ट्रात नव्हे देशात अशा प्रकारे एवढ्या प्रमाणामध्ये मर्सिडीज गाड्या नाहीत. ऑडीसारख्या तर कितीतरी आहेत. नवीन गाड्याचा पहिला खप जो होतो मोठ्या प्रमाणावर हा कोल्हापुरामध्ये होतो. कशाच्या जोरावर? ही श्रीमंती कुठून आली? ही राधानगरी धरणातून आली, लक्षात घ्या. नुकताच पाण्याचं दुर्भिक्ष दुष्काळ गेल्या वर्षी झाला. लातूरला आपणाला रेल्वेनं पाणी पाठवावं लागलं. इतकी वर्ष दुष्काळ होते, महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई होती आहे, पाण्याचा एक थेंब सुद्धा आणावा लागला नाही कोल्हापुरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्याला. कोल्हापुरात तुम्ही येताच सर्वत्र हिरवगार असा निसर्ग नटलेला असतो. कोल्हापूर सोडून तुम्ही जर कोकणामध्ये उतरायला लागलात तर कोल्हापूरची हद्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत 1 फूट सुद्धा जागा रिकामी ठेवलेली नाही शेतकऱ्यांनी. इतका कष्टाळू शेतकरी आहे इथला. आणि म्हणून आज कोल्हापूरची सुबत्ता, आज कोल्हापूरचे पर कॅपिटा इन्कम, आज कोल्हापूरचं म्हणजे पहिलं म्हणजे मुंबईनंतर पहिल्यांदा जर काय कोणती गोष्ट येत असेल विक्रीसाठी तर ती कोल्हापूर आहे. हे सगळं वैभव हे शाहू महाराजांच्यामुळे आहे, शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे आहे. म्हणून ह्या शाहू महाराजांनी शेतीला पूरक असा व्यापार कसा असला पाहिजे, उद्योगधंदे कसे असले पाहिजेत आणि नवीन उद्योगधंदे आपण काय आणि कशासाठी काढले पाहिजेत या संदर्भामध्ये जे अनेक उपक्रम राबवले आणि त्याला त्यांनी सहकाराची ऊर्जा दिली, जोड दिली. म्हणजे उद्योगधंदे व्यापार हा परत पुन्हा सहकाराच्या माध्यमातून, म्हणजे 4 व्यापाऱ्यांच्या कल्याण झालं त्या उद्योगातून असं नाही, समस्त समाजाचं कल्याण कसं होईल म्हणून ते सहकाराचा मार्ग सुचवतात. हा विषय आपण पुढच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. तोपर्यंत आपण मला रजा द्यावी. जय महाराष्ट्र.